नमस्कार, मी मोहम्मद सिकंदर, हिंद मराठी बातमीपत्रात स्वागत. बातमी आहे कंधार येथील उर्स संदर्भात. कंधार हे ऐतिहासिक परंपरा लाभलेलं साधू संतांची भूमी म्हणून ओळखले जाते. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले प्रसिद्ध सुफी संत हजरत हाजी सय्यद सरवरे मखदूम यांचा 711वा उर्स महोत्सव दिनांक 6 जानेवारी पासून सुरू होणार आहे. या संतांच्या उर्सात राज्यासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा यासह अनेक राज्यातून मोठ्या संख्येने श्रद्धाळू संदलसाठी येत असतात. या यात्रेत येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी कंधारचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी दरगाह कमिटीचे अध्यक्ष जफरुद्दीन बहाउद्दीन यांना सोबत घेऊन सुरक्षिततेच्या संदर्भात योग्य ते उपाययोजना करण्याची सूचना करून येणाऱ्या भक्त भाविकांची सुरक्षिततेच्या अनुषंगाने गैरसोय होऊ नये यासाठी दरगाह कमिटीच्या सूचनेचे पालन करून पोलीस प्रशासनाला मदत करावी असे आवाहन चंद्रकांत जाधव यांनी यावेळी केले आहे. नमस्कार. कंधारचं भूषण आणि एक परंपरेत महत्वाचं स्थान असणार हाजी सय्यद साहेब दर्गा कंधार यांचा 711वा उरूस जो आहे तो दिनांक 6 जानेवारी 2026 रोजीपासून चालू होत आहे. या अनुषंगानं माननीय पोलीस अधीक्षक नांदेड श्री अविनाश कुमार सर यांच्या सूचनांप्रमाणे आपण या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीनं भेट दिलेली आहे आणि दरगाह कमिटीचे अध्यक्ष श्री जफरुद्दीन बहाउद्दीन तसेच मुन्साफ साहेब आणि सदर साहेब यांच्यासह आपण या ठिकाणी पाहणी केलेली आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीनं ज्या काही सूचना होत्या सुरक्षिततेच्या अनुषंगानं, भाविकांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगानं या ठिकाणी रेलिंगची आवश्यकता आहे किंवा एक दर्शन रांग व्यवस्थित होणं गरजेचं आहे. तसंच ज्या वेळेला संदलची मिरवणूक ज्या वेळेला मार्गक्रमण करते त्यावेळेला रस्त्यामध्ये कुठल्याही प्रकारे कोणताही अडचण त्या संदलला होऊ नये या अनुषंगानं आम्ही सर्वांशी चर्चा केलेली आहे आणि एक सकारात्मक प्रतिसाद आपल्याला सर्वांकडून मिळालेला आहे. मी सर्व भाविकांनाही पोलीस प्रशासनाच्या वतीनं या निमित्तानं आवाहन करू इच्छितो की ज्या काही सूचना दरगाह कमिटीच्या वतीनं देण्यात येत आहे किंवा पोलीस प्रशासनाच्या वतीनं देण्यात येत आहे त्या सर्वांचं आपण पालन करावं आणि या आगामी संदल मिरवणूक तसेच संदलच्या कार्यक्रमामध्ये कुठल्याही प्रकारे कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घ्यावी आणि सर्वांना या संदल साठी मी पोलीस प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा देतो. धन्यवाद. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिंदवी बाणा न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.